मी धनराज जाधव सुमटोमो प्रतिनिधी। आज मी लोहगाव या गावामध्ये आलेला आहे आणि वानोळे भाऊ यांच्या शेतावर आलेला आहे। त्यांच्या शेतामध्ये गहू हे पीक आहे। त्यांना मी 7 ते 8 दिवसाखाली स्वाधीन पंपाला 50 ग्राम विद्युत 5 ml आणि शुअर शॉट 5 ml हे असा स्प्रे त्यांच्या गव्हावरती दिलेला आहे। नेमकं त्याच्यामध्ये काय परिणाम झाला आहे ते आज आपण थोडक्यात जाणून घेऊ। पहिल्या प्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ। भाऊ, थोडक्यात तुमचं नाव पूर्ण सांगा। मंगेश नारायण वानोळे, मोबाईल नंबर सांगा। बिलोली, जिल्हा नांदेड, मोबाईल नंबर 8698172590 आणि गाव पटेल, गाव लोहगाव। हां, यांचं गाव आहे लोहगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। तरी नेमकं गावाला काय झालं काय नाही तरी भाऊ आपला थोडक्यामध्ये सांगा तुमच्या भाषेमध्ये थोडं। गव्हाला पताच फुटवे नव्हते। हां, गव्हाला पताच फुटवे नव्हते। स्वाधीन आणि विद्युत आणि शुअर शॉट मारल्याबद्दल हे आता कांडे भरपूर आलेले आहे। बघा यांच्या गव्हाला हे फुटव्याची साईज आहे, बघा नंबर 1 झालेला आहे। तरी नेमकं तुम्हाला हे मारलेलेच आपण एक 10-15 ओळी आहे, 10 ते 12 ओळी आहे। त्या ओळीमध्ये तुम्हाला काय फरक वाटला नेमका? जास्त आहे, फुटव्याची जास्त संख्या आहे जास्त। हां, हे बघा हे तिथून इथपर्यंत असा पट्टा हे पूर्ण मारलेला आहे आणि फुटव्याची संख्या पूर्ण दिसत आहे। तरी इथली साईड जी आहे त्यांची आपण न मारलेली आहे। गावची इथली जी साईड आहे आपण अजिबात त्याला मारलेली नाही, ह्या पोझिशन मध्ये आहे। इकडं फुटव्याची संख्या कमी आहे आणि ग्रीनेसपणा जे आहे झाडामध्ये हे बघा, तिकडं एकदम हिरवगार आहे, इकडं साधारणपणे आहे आणि पूर्ण ह्या 2 दांडामधलं अंतर सुद्धा पहा पूर्ण झाकाळलेलं नाही आणि तिकडं पूर्ण झाकाळलेलं आहे फुटव्याला। हे बघा याच्यामधलं अंतर तुम्हाला असं क्लिअर दिसत आहे। तरी इकडले आहे बघा ताशीमधलं अंतर अजिबात तुम्हाला पूर्ण मिसळलेलंच दिसेल। इकडं हे बघा इकडल्या ताशीमधलं पहा पूर्ण अंतर हे बघा, हे पूर्ण तुम्हाला हे मिसळलेले दिसाले फुटव्यामुळं। तर नेमकं वानोळे भाऊ मग काय वाटलं तुम्हाला याच्यामधून? नंबर 1 क्वालिटी वाटली। हा, हे बघा ताशीमध्ये कुठलंच तास असं तुम्हाला मोकळं दिसत नाही, पूर्ण दांड हे भुजलेला आहे आणि तिकडलं क्लिअर मोकळा आहे। एवढी फुटव्याची संख्या झालेली आहे आणि झाडाचा ग्रीनेसपणा तर एकदम तुम्हाला चांगलं वाटलं नाही? हो, चांगलं। धन्यवाद भाऊ।